नमस्कार मंडळी, कसे आहात? कालच रात्री मी माझ्या माहेरून आलेली आहे आणि आज आहे शनिवार. तर आज आम्हाला डीमार्टला जायचं आहे. थोडीफार आमची जी कामं पेंडिंग आहेत ती करायची आहेत आणि ह्यांना शनिवारची सुट्टी असल्यामुळे आज आमची खूपच धावपळ होणार आहे. आणि मी थोडासा किराणा पण भरायला जाणार आहे, कारण घरामध्ये काहीच नाही आहे. आणि आता आम्ही थोडंसं नाश्ता वगैरे करू आणि निघू डीमार्टसाठी. तिथे गेल्यावर मी थोडासा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करेन आणि तो मी तुमच्याशी शेअर पण करेन. थोड्या वेळापूर्वी मी डीमार्टहून आलेली आहे, कारण एवढी गर्दी होती आज डीमार्टला शनिवार असल्यामुळे. आणि पाऊस पण म्हणजे चालू होता थोडासा आणि गरम पण एवढं होतं आहे, बापरे एवढा गरम होतं आहे का बस. आणि मी किराणा आणला आहे आणि काय बोलतात, तिथे एवढी गर्दी होती ना, गर्दी असल्यामुळे मला काही तेवढं शूट वगैरे काही करता नाही आलं. चला तर मग मी डीमार्टवरून काय काय आणलं ते तुमच्याशी शेअर करते. आणि आमच्या इथे ना थोडंसं मंदिराचं काम वगैरे चालू आहे, त्याचा आवाज येतो आहे, प्लीज इग्नोर करा तुम्ही. चला तर मी तुम्हाला एक एक वस्तू दाखवते. चला तर मग पहिल्यांदा मी दाखवते. मी आणला आहे कोलम राईस. हा मी आणलेला आहे 7 किलो. ह्याची प्राईस काय 57 काहीतरी रुपये आहे. 57 रुपये किलोवाला आहे हा. तो आम्ही आणला आहे 7 किलो. त्याच्यानंतर आणलेली आहे ही तुरीची डाळ, आणि ही तुरीची डाळ आहे लातूर माठ. लातूरची तुरीची डाळ आहे, ती मी आणले 4 kg आणि त्याची प्राईस आहे 517 रुपये 23 पैसे. त्याच्यानंतर आणलेला आहे मी हा सेन्सोडाईनचा 3चा पॅक. त्याची प्राईस नाही मला माहिती. ही चणा डाळ आणलेली आहे 1 किलो 87 रुपयाची. ही साखर आहे 2 kg 95 रुपयाची. त्याच्यानंतर मुगाची डाळ आहे 130 रुपयाची 1 किलो. त्याच्यानंतर आंबे मोहर आणलाय मी अर्धा किलो 97 रुपयाचा. आणि आता पावसाळा असल्यामुळे कपड्यांमध्ये थोडाफार वास वगैरे येतो, त्यासाठी मी हे कम्फर्ट आणलेलं आहे. छोटी आहे ही बॉटल. आणि हे लादीचा कपडा आणलाय एक. आणि ही मुलांसाठी चकली आणलेली आहे, ही काय 30 रुपयाची आहे. आणि हे जिरा बटर आणलेले आहेत गुड्डेचे. त्याची प्राईस प्राईस काही नाही आहे याच्यामध्ये, मला काही तेवढं नाही सांगता येणार, बिलमध्ये असेल. त्याच्यानंतर ऑफर चालू होता, तिथे मुलींनी फेशियल किट घ्यायला सांगितला, एकावर एक फ्री होता, तर मी हा एक घेऊन आलेली आहे. हा काय मला वाटतं 150 का 160 रुपयाचा काहीतरी आहे. त्याच्यानंतर माझ्या बहिणीने मला हिमालयाचं टॅन रिमूव्हर फेसवॉश सांगितलेलं, ते मी घेऊन आलेली आहे, कारण गावावरून आल्यावर थोडीशी स्किन टँग होते, मी ते पण आणलेलं आहे. आणि मिस्टरांनी परफ्यूम घेतलेला आहे, हा एक घेतला आहे. आणि हे सनस्क्रीम आणलेलं आहे जॉयचं. त्याच्यानंतर हे फॉर्च्यूनचं बेसन आणलं आहे, कारण आता पावसाळा असल्यामुळे डाळ काही सुकणार नाही, त्याच्यामुळे मी रेडीमेड बेसन घेऊन आलेली आहे. आणि मी हे आशीर्वाद मीठ यूज करते, हे 2 पॅकेट आणलेले आहेत. त्याच्यानंतर हे मॅचेस बॉक्स. आणि ही डेली यूजसाठी मी मामाअर्थची क्रीम घेतलेली आहे. हे आपलं खोबरेल तेल, ही शेजवान चटणी. आणि आमच्या इथे पावभाजी मुलांना म्हणजे सगळ्यांनाच खूप आवडते, स्पेशली त्यासाठी हा पावभाजीचा सुहानाचा पावभाजी मसाला वापरते मी, हा आणलेला आहे. आणि भांड्यांची घासणी आणलेली आहे, ती बाहेर मिळते
पण ती काय व्यवस्थित नसते, ही एकदम सॉफ्ट असते, त्याच्यामुळे मी हीच यूज करते. ती मला जाते 6-7 महिने. मग हा एक पॅक आणलेला आहे मी. आणि ही आता थोडंसं पॉन्ड्समध्ये थोडंसं वेगळं आणलं आहे. हा पॉन्ड्स आणला आहे मी. हा माझ्यासाठी आणला आहे फॉग. हे रूम फ्रेशनर आणलेलं आहे मी. मच्छर भरपूर होतात ना, त्याच्यामुळे मॉर्टिनची पॅक आणलेली आहे. हा पॉन्ड्स लाईट जेल आणलेला आहे. मी चहा पावडर वाघ बकरीची वापरते, ती एक पॅक आणलेला आहे. आणि हा पाव किलोचा आहे, 250 ग्रॅमचा. तो मला 1 महिना पुरतो. त्याच्यानंतर हे बघ, मुलांनी मारी गोल्ड आणला होता मी मोठा, त्याने फोडून बघा कशी वाट लावली. त्याला उत्सुकता होती का याच्यामध्ये कशी बिस्किट असतील असेल. हे बघ. त्याच्यानंतर मुलीला ओरिओ आवडतो म्हणून हा एकच आणलाय मी. आणि देवासाठी हे नवीनचे धूप आहेत, ह्याचा मस्त स्मेल छान असतो. मी हे 2 आणलेले आहे. आणि ही अगरबत्ती आणली चंदनची, ती समईवात आणलेली आहे. ती छान म्हणजे छान जळते देवाच्या ह्याच्यामध्ये. आम्ही पहिले नवीनचा कप धूप वापरत होतो, आता हा पामचा घेऊन आलेली आहे. आता फर्स्ट टाइम यूज करणार, मग मी कसा आहे तो तुम्हाला सांगेल कसा आहे. आता फर्स्ट टाइम आणलाय मी. त्याच्यानंतर रिन साबण आणले मी, ह्या 2 डझन आहेत. मी हा गोदरेजचा साबण यूज करते. त्याच्यानंतर हे घड्याळीचे सेल आणलेले, रिमोट कशाला वापरतात काय माहिती, त्यांनी घेतलेले आहे. आणि खारीचं पॅक आणलेले, तो पण मुलांनी फोडून टाकलाय. आणि ह्याची पॅकिंग अशी आहे, पॅकिंग होती पोरांनी काढलेली आहे. आणि हा पण डबा मी डीमार्टला घेतलाय. आणि ड्रायफ्रूट घेतले ते मिस्टरांनी, मुलांनी फोडून ठेवा, त्याच्यामध्ये भरून पण ठेवले. मी तुम्हाला इकडे बोलते आणि त्याचे कारभार बघा. हे बघा, हा पण हे पण घेतलेलं आहे. आणि देवाला मी हे रिच गोल्ड तेल वापरते. ही एक पिशवी आणली मी, आधीचं होतं थोडंफार. आणि मी हे शेंगदाणा तेलच्या 6-7 पिशव्या घेऊन आलेली आहे, कारण आम्हाला महिन्याला लागतात एवढ्या. ह्या पिशव्या आणलेल्या आहेत. तर मी हा एवढा सारा किराणा आणलेला आहे. आणि थोडाफार आईकडून पण घेऊन आलेली होती गावावरून येताना, पापड प्लस मिरची आणि तिकडचे मसाले वगैरे मी सगळं घेऊन आलेली आहे. आता हा थोडाफार इकडचा मग इकडून आणला मी मुंबईवरून. तर मग हे 2 बिल बोलले तर हे ह्यांनी नंतर परफ्यूम वगैरे घेतलं, हे याचं बिल आणि हे आमच्या किराण्याचं. एकूण बिल आमचं 5736 रुपयांचं झालेलं आहे. माझा हा एवढा किराणा आलेला आहे. आता हा मला महिनाभर मस्त पुरल्या जाईल. चला तर मग हा एवढा पसारा झालेला आहे. आता मी हा पटापट सगळा पसारा भरून ठेवते आणि मस्त आता चहा ठेवते. आणि आभाळ भरपूर आलेला आहे, पावसाचा अंदाज दिसतोय. तर मग आता वाजलेले आहेत 5:30. आता मस्त चहा ठेवते, चहा पिऊन मग मस्त एवढा आवरून घेते. आणि हा माझा आजचा छोटासा ब्लॉग आहे. तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.